हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेची हत्या झाल्याचा अंजनी दमानी यांचा दावा, तर पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू। बीडच्या जेलमध्ये राडा, कैद्यांच्या 2 गटातील वादात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची चर्चा। बीडमध्ये वाल्मिक कराडला जेलमध्ये मारहाण झाल्याची चर्चा, तर अंदर मारना या मारना सब कुछ माफ है, बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी बबन गीतेची फेसबुक पोस्टची चर्चा। बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकतं, मात्र फार मोठी हाणामारी झाली नाही। एसपींनी कारागृहाची पाहणी का केली नाही, भाजप आमदार सुरेश धस यांचा सवाल। पुढील आठवड्यात भाजपला नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता, शिवराजसिंह चौहान, भूपेंद्र यादव यांचं अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत। न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती। मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल, तो संघ ठरवेल, खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान। मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचा प्रश्नच नाही, उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अजून आलेली नाही, राऊतांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। माझं राजकारण संपलं तरी चालेल, पण शरद पवारांसमोर झुकणार नाही, मंत्री जयकुमार गोरेंचा पवारांवर निशाणा। मंत्री झाल्याचं पवारांना मान्य नसल्याचाही लगावला टोला। सोन्याच्या दराने गाठला विक्रमी उच्चांक, सोनं प्रति तोळे तब्बल 93,000 रुपयांवर, तर चांदीचेही भाव वाढले। स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा, अक्कलकोटमध्ये भाविकांची अलोट गर्दी, मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। देशभरात रमजान ईदचा मोठा उत्साह, मशिदींमध्ये नमाजासाठी मुस्लिम बांधवांनी केली गर्दी।